मित्रांनो, विमान प्रवास हा आजच्या युगातील सर्वात वेगवान आणि सोयीस्कर प्रवास मानला जातो. आकडेवारीनुसार तर रस्त्यावरील अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत विमान प्रवासातील मृत्यूची शक्यता कित्येक पटींनी कमी असते. तरीही एखादं विमान कोसळल्याची बातमी आली की संपूर्ण जग हादरून जातं. कारण टेक्नॉलॉजीच्या या जगात अगदी विश्वासार्ह असं विमान कोसळूच कसं शकतं, हा प्रश्न सगळ्यांना पडतो. विमान अपघातांसाठी नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत असते आणि ते कशा प्रकारे टाळलं जाऊ शकतं, याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. विमान अपघातांबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तो कोणत्याही एका चुकीमुळे नाही होत, तर वेगवेगळ्या गोष्टींची साखळी तयार होऊन त्याची परिणती विमान अपघातात होते. विमान प्रवास सुरक्षेचे खूप स्तर असतात. पायलट, इंजिनियर, हवामान, एअर ट्रॅफिक कंट्रोल असे हे स्तर आहेत. यातल्या एखाद्या स्तरात त्रुटी निर्माण झाली किंवा मग अनेक स्तरांमध्ये लहान लहान त्रुटी निर्माण झाल्या तर मोठा अपघात घडतो. यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे ह्युमन एरर, म्हणजेच मानवी चूक. विमान अपघातांच्या इतिहासात 50 ते 70% अपघात हे मानवी चुकीमुळे झालेत. आता मानवी चूक म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे पायलटची चूक असणार. पण हे तेवढं साधं नाही. मानवी चुकांमध्ये पायलटची मोठी चूक असते हे आकडेवारीनुसार सिद्ध होत असलं तरी त्यामध्ये कितीतरी गोष्टी कारणीभूत ठरतात. एक म्हणजे हवामानाचा अंदाजच न येणं किंवा अंदाज येऊनही अति आत्मविश्वास असणं. बऱ्याच वेळा अनुभवी पायलट असेल तर खराब हवामानाचा अंदाज त्याला लवकर येतो, पण आपण या हवामानातही लँडिंग करू शकू असा आत्मविश्वास पायलटला असल्यामुळं त्याला तोच नडतो. बऱ्याच वेळा काहीही झालं तरी विमान लँड झालंच पाहिजे याचा दबावही असतो. दुसरं कारण म्हणजे थकवा. आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स चालवत असताना ते विमान कित्येक टाइम झोन्स ओलांडतं. त्यामुळे पायलटच्या शरीराचं वेळेचं गणित बदलतं आणि त्याच्या झोपेवर परिणाम होतो. यामुळे थकलेला मेंदू आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो. तिसरं कारण म्हणजे अनेकदा मुख्य पायलट आणि को पायलट यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होतं. जर सिनियर कॅप्टन कडून काही चूक झाली तर ज्युनियर पायलट ती सांगायला घाबरतो किंवा सिनियरचा अनुभव जास्त असल्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतः निर्णय घेणं टाळतो. कित्येक वेळा एखाद्या ज्युनियरची चूक ही घातक ठरते. यासोबतच केवळ विमानातलीच नाही तर एटीसी सेंटर मधल्या कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या निर्देशांमुळे पण विमानाचा अपघात होऊ शकतो. कितीतरी वेळा एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील चुकीमुळे दोन विमान एकाच रनवेवर येऊन किंवा एकमेकांच्या वाटेत येऊन अपघातांचा धोका असतो. 1977 साली झालेला टेनेफिक विमान अपघात हा याचंच उदाहरण आहे. एटीसीच्या सूचनेचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे दोन बोईंग विमानं रनवेवरच एकमेकांना धडकली होती आणि यात जवळपास 600 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातानंतरच क्रू रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे CRM सुरू केलं गेलं. यामध्ये विमानात कनिष्ठ वैमानिकांनी आपल्या सिनियरला देखील चुकीच्या निर्णयावेळी टोकणं बंधनकारक केलं गेलं. मानवी चुका झाल्याच नाहीत तरी विमान सुरक्षितपणे पोहोचेल याची खात्री नसते. कितीही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असलं तरी विमान हे शेवटी एक मशीन आहे आणि मशीनमध्ये मेकॅनिकल फेल्युअर हे होऊच शकतं. विमानातील पार्ट्स निकामी होणं, जुने होणं, इंजिनमध्ये पक्षी जाणं, इंधन लीक होणं अशा कितीतरी गोष्टी विमान क्रॅश व्हायला कारणीभूत ठरू शकतात. विमानाच्या बाहेरच्या बाजूला पिटो ट्यूब नावाचे एक लहान सेन्सर असतात जे विमानाचा वेग मोजतात. विमान अगदी उंचीवर असताना बाहेरचं तापमान अगदीच कमी होतं, त्यामुळे या सेन्सर्सवर बर्फ तयार होऊ शकतो. बर्फामुळे हे सेन्सर गोठलं तर पायलटला चुकीचा वेग दिसतो आणि त्यामुळे विमान स्टॉल होऊन खाली कोसळू शकतं. 2009 साली एअर फ्रान्सची एक फ्लाईट सुद्धा यामुळेच अटलांटिक महासागरात कोसळली होती. यानंतरच वैमानिकांना अशा तांत्रिक गोंधळाच्या वेळी मॅन्युअली विमान कसं हाताळावं याचं विशेष प्रशिक्षण देणं अनिवार्य करण्यात आलं. तर याच वर्षी अमेरिकेत US एअरवेजच्या एका फ्लाईटचा विचित्र अपघात झाला होता. न्यूयॉर्कमधून उड्डाण केल्यानंतर लगेच या विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये पक्षी घुसल्यामुळं ते बंद पडली. पण यावेळी विमानाच्या कॅप्टननं हे विमान नदीत सुरक्षितपणे उतरवून सर्व प्रवाशांचे जीव वाचवले होते. यानंतर मग विमान कंपन्या आणखी मजबूत इंजिन्स बनवू लागल्या. कितीही मजबूत विमानं बनवली तरी निसर्गाच्या कोपापुढे ती टिकतीलच असं नाही. एका आकडेवारीनुसार 11% विमान अपघात हे खराब हवामानामुळे होतात. यामध्ये मग मगाशी सांगितल्याप्रमाणे बर्फाचा परिणाम असो किंवा मग टर्ब्युलन्समुळे विमानाचा ताबा सुटणं असो. या व्यतिरिक्त विमान टेक ऑफ आणि लँड होताना अपघाताचा धोका सर्वाधिक असतो. कारण विमान हे हवेत उडण्यासाठी बनलंय आणि जमिनीच्या जवळ असताना ते सगळ्यात व्हल्नरेबल स्थितीत असतं. त्यामुळेच विमान टेक ऑफ किंवा लँड होताना आत बसलेल्यांना सीट बेल्ट्स लावायला सांगतात. विमान हवेत असताना काही अडचण आली तर पायलटला आणि इंजिनियर्सना विचार करायला वेळ असतो. बऱ्याच वेळा खराब हवामानात लँडिंग शक्य नसेल तर विमानाला काही वेळ हवेत घिरट्या मारत ठेवणंही शक्य असतं. पण टेक ऑफ होत असताना आणि लँडिंग होत असतानाच्या काही मिनिटांमध्ये जर काही अडचण आली तर मात्र त्यात काहीच करता येत नाही. अचानक समोर काही येणं, हवेचा मोठा झोत येणं किंवा लँडिंग करताना धावपट्टीचा अंदाज न येणं अशा घटनांमुळे देखील बरेच अपघात होतात. 1982 साली तर ब्रिटिश एअरवेजचं एक विमान ज्वालामुखीच्या राखेच्या ढगातून गेलं होतं. या राखेचे कण इंजिनमध्ये जाऊन वितळले आणि विमानाची 4ही इंजिनं हवेतच बंद पडली. वैमानिकांनी मात्र धैर्याने विमान सुरक्षितपणे खाली उतरवलं होतं.
हे सगळं जरी नीट झालं तरी विमान अपघाताचं एक कारण उरतंच, ते म्हणजे घातपात. दहशतवादी हल्ले, विमान हायजॅक करणं, जाणून बुजून ते क्रॅश करणं, अशा घटना आपण याआधी पाहिल्या आहेतच. त्या घटना अगदीच दुर्मिळ असल्या तरी त्यांची भीती कायम असते. या सगळ्यात गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर सगळ्यात जास्त विमान अपघातांची दोन मुख्य कारणं समोर येतात. एक म्हणजे हवेत असतानाच पायलटचं विमानावरील ताबा सुटणं आणि दुसरं म्हणजे विमानात धावपट्टीच्या खूप जवळ येणं. मग विमान अपघात टाळायचे कसे? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ब्लॅक बॉक्सची. विमानामध्ये असलेली ही छोटीशी पेटी सगळं काही रेकॉर्ड करत असते. यामध्ये विमानात अपघातापूर्वी काय झालं, पायलट्सचं काय संभाषण होतं, विमानाचा डेटा, असं सगळं काही रेकॉर्ड असतं. यामधूनच धडे घेऊन भविष्यातील विमान प्रवासासाठी नवीन नियम बनवले जातात. आजकालच्या वैमानिकांना केवळ विमान चालवण्याचंच नाही तर क्रिसिस कसा हँडल करायचा याचेही धडे दिले जातात. त्यामुळेच 1970च्या तुलनेत आज विमान प्रवास हा कितीतरी पटीने सुरक्षित झालाय. जसं विमान अपघात होण्यासाठी एक ठराविक गोष्ट कारणीभूत नसते, तसंच ते थांबवणंही एका गोष्टीमुळे शक्य नाही. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, त्रुटी कमी करण्यासाठी वारंवार केले जाणारे परीक्षण, वैमानिकांच्या प्रशिक्षणात होणारे बदल आणि विमान प्रवासासंबंधीचे नियम वारंवार अपडेट करणे, अशा काही गोष्टींमुळे विमान प्रवास सुरक्षित केला जाऊ शकतो. पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा विमानात बसाल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुमच्या सीटच्या मागे लाखो तासांचं संशोधन आणि हजारो अपघातातून मिळालेले धडे तुमची सुरक्षा करत आहेत.